तर आज आपण करणार आहोत खेकडा मसाला, खेकड्याचं कालवण। तर त्यासाठी काय काय लागणार आहे ते आपण बघूयात। आता पावसाळा चालू झाला आहे तर खेकडे हे मार्केटमध्ये मिळायला लागतात। तर तुम्ही पण खाऊन झालेले आहेत का तुमचे पण खेकडे? तर मला कमेंटमध्ये सांगा। नसतील खाल्ले तर अशा प्रकारे करा, भाकरी आणि मऊसर गरम भाताबरोबर मस्त लागतात। तर आपण ते करायला सुरुवात करूया। त्यासाठी काय काय लागणार आहे ते आपण साहित्य आधी पहिल्यांदा बघून घेऊया। आणि जर माझ्या चॅनल कोण नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राइब करायला विसरू नका। तर यासाठी आपल्याला सगळे खडे मसाले लागणार आहेत। गरम मसाले जे असतात ते मी ते घेतलेले आहेत। माझ्याकडे 2 खेकडे होते, डेंगा आणि खेकडा। तर असे चांगले क्लीन करून घेतलेले आहे। त्याच्या कोपऱ्यामध्ये जी घाण असते ती नीट चांगली स्वच्छ करून घ्या। काळसर असा भाग असतो त्याच्यामध्ये ते सगळं काढून घ्या। चांगले धुवून घ्या। 3-4 वेळा चांगले मस्त मी धुतलेले आहेत। आणि लाख वगैरे पण असते ती काढू नका। ही जी आहे ती लाख आहे, याच्या कोपऱ्यात जी असते ती घाण असते थोडी काळशी, तर ती काढून घ्यायची। आणि मग आपल्या खेकडा मसाला करायला सुरुवात करूयात। आपण हे असं स्वच्छ करून घेतलेलं आहे। आणि आता वाटण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते प्रथम आपण बघूया। इथे अशा प्रकारे हे मी सगळे साहित्य करून घेतलेलं आहे रेडी। तर तेल घ्यायचं आहे, 1-2 चमचे घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपण हे सगळे खडे मसाले आहेत ते परतवून घ्यायचे आहेत, भाजायचे आहेत। खूप असे नाहीत परतवायचे, थोडेसे तसे अर्धे कच्चे मी थोडेसे फ्राय करून घ्या त्याच्यामध्ये। अगदी काळसर होईल असं नाही करायचं आहे। मग त्याच्यामध्ये तुम्हाला कांदा घ्यायचा आहे। मी इथे 2 कांदे चिरून घेतलेले आहेत। जाड बारीक कसेही केला तरी चालेल, कारण ते आपल्याला नंतर त्याचं वाटणच करायचं आहे। कांदा, जर तुमच्याकडे सुकं खोबरं असेल तर सुकं खोबरं घ्या, ओलं खोबरं पण चालतं। तर इथे मी ओलं खोबरं वापरलेलं आहे। थोडंसं ओलं खोबरं ते पण वाटण्यासाठी भाजून घ्यायचं आहे। असं लालसर कलर येईपर्यंत चांगलं असं परतून घ्या। मग चमचमीत असा आपला मसाला होणार आहे। नक्की ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसं झालेलं आहे ते। याच्यामध्ये थोडंसं मी अजून तेल ॲड करत आहे। जास्ती नाही घेतलं, थोडं घेतलेलं आहे। अशा प्रकारे थोडं परतवून घ्यायचं आणि मग थंड करायला ठेवायचं आहे। ते गरमच असं वाटण करायचं नाही आहे त्याचं। तमालपत्री, लाल मिरची वगैरे सगळं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये। खडे मसाले जे असतात ते हे थंड करायला ठेवायचं। थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये त्याची बारीक अशी प्युरी पेस्ट अशी करून घ्यायची आहे। हे करताना घाई करायची नाही, चांगलं असं परतवून घ्यायचं। लाल रंग येईपर्यंत थोडा वेळ जातो, पण त्याचा स्वाद हा चांगला येतो। मग ते पूर्ण थंड झाल्यानंतर त्याचं वाटण करायचं आहे। वाटण होईपर्यंत आपण त्याच्या रस्स्याची तयारी करायला घेऊया। जे आपण मगाशी मसाला करायला भांडं वापरलेलं होतं तेच मी इथे घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये थोडं तेल घ्या। तेलामध्ये आपण परत थोडेसे जिन्नस टाकणार आहोत। लसूण घेतलेली आहे, 3-4 पाकळ्या कट करून घेतलेल्या आहेत। कांदा घेतलेला आहे, तो पण आपल्याला नीट परतवायचा आहे। अर्धा कच्चा ठेवला तरी चालतो, किंवा नीट चांगला असा लाल असा करून घ्या, परतवून घ्या त्याला। कांदा असा लालसर होण्यासाठी थोडा वेळ जातो, पण ती प्रोसिजर इम्पॉर्टंट आहे। ते केलं तरच आपल्या जेवणाला चांगली चव लागते। तर अगदीच लवकर हवं असेल तर वरती ताट ठेवा, त्याच्यावर पाणी ठेवा, म्हणजे तो पटकन शिजून येतो। किंवा कोणी त्याच्यामध्ये थोडीशी साखर पण टाकतं, पण त्याला गोडीच येतो थोडंसं, म्हणून कांदा ऑलरेडीच पहिल्यांदाच गोड असतो, त्यामुळे ते न करता आपण नॉर्मल याच्याने परतूया। आणि आपण जो मगाशी मसाला केलेला आहे तो मी आता त्याच्यामध्ये ॲड करते आणि मग परत ते चांगलं असं मिक्स करून परतवून घ्यायचं आहे। आणि त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि ते पाणी पुन्हा आपण त्याच्यामध्ये मिक्स करूया। मसाला आपल्याची ग्रेव्ही करणार आहे। जर घट्ट हवं असेल तर जास्त पाणी नका घेऊ, पातळ करायचं असेल तर थोडं जास्त पाणी घ्या।
कळ येईपर्यंत आपण त्याच्यामध्ये थोडी हळद घ्यायचा आहे, मसाला घेतलेला आहे, जर तुमच्याकडे मालवणी मसाला असेल तर तो वापरा, मीठ वापरलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे, चवीप्रमाणे हिंग पण घ्या। हिंग याच्यासाठी की आपल्या पोटाला त्रास होत नाही हिंग खाल्ल्याने, म्हणून ती हिंग पण वापरलेलं आहे। नंतर ते असं सगळं एकजीव करा, सगळं एकत्र झालं पाहिजे आणि जसं त्याला कड येईल, कड आल्यानंतर त्याच्यामध्ये एक एक करून आपला खेकडा जो क्लीन केलेला आहे तो सोडायचा आहे आणि पाणी हवं असेल तर तुम्ही पाणी ॲड करा, थोडं पातळ अशी ग्रेव्ही तयार होते। अशा प्रकारे हे झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण एक एक करून हे खेकडे सोडूया। ते चांगले शिजले की आपण मऊसर अशा भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर तुम्ही हे एन्जॉय करू शकता। खेकड्याचे जे पाय असतात त्याचं पण मिक्सरला वाटण करून तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता, त्याची पण वेगळीच एक चव असते। तर ते मी वाटण न करता डायरेक्ट ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत, तर ते पण छान लागतात। मसाला त्याच्यामध्ये मुरला की तो त्याची चव चांगली लागते। त्यामुळे चांगली कड यायला पाहिजे, कड आल्यानंतर आपलं हे मसाला रेडी आहे खाण्यासाठी। ही रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, म्हणजे अजून कोणाला करायची असेल त्यांनाही यूजफुल ठरेल आणि कमेंटमध्ये सांगा की कशी आहे रेसिपी। जर तुम्ही करून बघितली असेल, केली नसेल तरी पण चालेल, नंतर करा पण करा आणि मस्तपैकी एन्जॉय करत ते खा आणि मला कमेंटमध्ये सांगा। असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। आपल्या ह्या चॅनलवर नॉनव्हेज, व्हेज असे सगळेच रेसिपी मी शेअर करत असते। आता मी डोनट्स पण केलेले आहेत, त्याचा पण व्हिडिओ लवकरच येईल। त्याच्यानंतर जिताळा फिश केलेला आहे, पास्ता बनवलेला आहे, त्याचा पण व्हिडिओ लवकर येईल चॅनलवर। तर ह्याच्यासाठी सांगते की लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ कधी येत आहेत हे नक्की कळेल। आणि टिफिन सिरीज मी केलेली आहे, ते शॉर्ट्स व्हिडिओमध्ये आहेत। लहान मुलांना किंवा मोठ्यांना पण काय द्यायचं असतं डब्यामध्ये तर तेही तुम्हाला कळेल त्याच्यामध्ये। आणि आता लवकर मी भज्यांची रेसिपी पण अपलोड करत आहे। एक कांदा भजीची मी केलेली आहे ऑलरेडी अपलोड, आता एक मका भजीची अपलोड होणार आहे नेक्स्ट वीकमध्ये, तर तेही तुम्ही बघू शकता। इथे आपला हा मसाला तयार झालेला आहे, खेकडा मसाला, चिंबोरी मसाला। अजून तुम्ही काय काय बोलता ते पण मला कमेंटमध्ये सांगा।